श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आज पाहूया स्वामींचा संदेश काय आहे। जर तुम्हाला संदेश आवडत असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। देव म्हणतो, तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहे। आता तुम्ही मला शोधण्याची गरज आहे। मी तुला मदत करीन। हार मानणे हा पर्याय नाही। तुमची इच्छा मंजूर झाली आहे, त्यावर हक्क सांगण्याची वेळ आली आहे। बाळा, जरा धीर धर। योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल। तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? प्रिय देवा, माझ्या हृदयाच्या तळापासून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला बरे केल्याबद्दल, मला क्षमा केल्याबद्दल आणि मला प्रत्येक संकटातून सोडवल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहे। देव म्हणतो, कोणीतरी येत आहे जे तुमच्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद आहे। देव म्हणतो, आज वेदना संपत आहे। मी स्वर्गाच्या खिडक्या उघडणार आहे आणि आपण ज्याचे वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व मी तुझ्या आयुष्यात पोहोचणार आहे। प्रेम, समृद्धी, उपचार आणि नवीन संधीचा आशीर्वाद तुमच्या मार्गावर येत आहे। इतिहासाने हे सिद्ध केले आहे की जे अशक्य कल्पना करण्याचे धाडस करतात तेच मानवी मर्यादा तोडतात। देव म्हणतो, किती चांगल्या गोष्टी येत आहेत याची तुला जाणीव आहे का? तुम्ही अजून तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगला नाही। प्रयत्न करा आणि त्याचबरोबर आराम करा। सर्व काही ठीक होईल। आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे स्वामी संदेश चॅनल सबस्क्राईब करा। तुमची वेळ असो आहे। तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला काही गोष्टी घडल्या होत्या हे लवकरच समजेल। जर तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी आई माझं रक्षण कर कमेंटमध्ये करा। तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येईल जेव्हा काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी चुकीचे वागले। माझ्यावर विश्वास ठेवा, ती वेळ नक्कीच येईल। तुमचा विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा। एक दिवस असा येईल की तुम्ही शेवटी म्हणाल, देवा, ज्यासाठी मी प्रार्थना केली होती ती तू पूर्ण केली। तुमचा देवावर विश्वास असल्यास टाईप करा, श्री स्वामी समर्थ। हा महिना संपण्यापूर्वीच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे। तुम्ही कधीही कल्पना करू न शकत असलेल्या गोष्टींपेक्षा अधिक चांगले होताना तुम्हाला सर्व काही दिसेल। या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा। देव म्हणतो, आयुष्यात कठीण काळ चालू आहे। कुणीही समजून घेत नाही, पण बाळा, मी तुझ्यासोबत आहे। सर्वात कठीण काळात मी तुला तुझे दुःख सहन करण्याची शक्ती दिली आहे आणि मी तुला कोणाच्या रूपात धीर दिला आहे हे देखील तुला माहीत नसेल। जेव्हा तुमची परिस्थिती बदलली तेव्हा अनेकांनी तुम्हाला सोडले, तुमची निंदा केली। तुमचे पण वादळात मी तुमच्यासोबत होतो। मी तुम्हाला त्यात बळ दिले। बाळा, आत्ता मी तुमच्या विश्वासाला आशीर्वाद देणार आहे। मी तुम्हाला अशा पातळीवर घेऊन जाईल की तुम्ही कधीही विचार केला नव्हता। हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। कारण प्रेमळ बाळांनो, शांतपणे ही प्रार्थना करा। प्रिय देवा, हा नवीन आठवडा जवळ येत असताना मी संरक्षण आणि मार्गदर्शनासाठी तुझ्याजवळ प्रार्थना करते। माझ्या कुटुंबाचे आणि आमचे नुकसान होऊ न शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून आमचे रक्षण कर। आमचं रक्षण कर देवा। तुझ्याशिवाय माझ्यावर प्रेम करणारं, माझ्यावर लाड करणारे कोणीही नाही। मला मार्गदर्शन कर जेणेकरून कठीण निर्णय घेताना मी ते सहज घेऊ शकेल। मला माहीत आहे की या आठवड्यात आव्हाने आणि निराशा असू शकतात, परंतु मला हे लक्षात ठेवण्यास मदत करा। तुमच्या योजना माझ्या योजनांपेक्षा खूप मोठ्या आहेत। मी तुमच्या इच्छेनुसार चालू शकतील। तुम्ही ही प्रार्थना स्वीकारली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। देव म्हणतो, प्रत्येक संकटात मी तुम्हाला धीर धरण्याचा आशीर्वाद देईल। बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो। तुमच्यासोबत देवाचा पाठलाग करू इच्छिणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करा, नक्कीच तुमचे भले होईल। देव म्हणतो, क्रोध आणि निराशाच्या क्षणी तू माझ्याकडे, मी इथेच येव।
घाबरू नकोस. तुझ्यापासून दूर पळणे थांबवा. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय लिहा. काहीतरी चांगले येत आहे. चांगली बातमी, चांगला काळ, चांगले संबंध, चांगले आरोग्य आणि अनेक आशीर्वाद देव देतो. देव म्हणतो, विश्वास ठेव. तू मागितले आहे त्यापेक्षा मी तुला जास्त देईन. जेव्हा तुमच्या अंतःकरण शुद्ध आणि खरं असते तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूनेच होईल. हे सुनिश्चितच आहे. देवाकडे मार्ग असतो. आज तुमचा भाग्यवान दिवस आहे. कोणताही योगायोग नाही. तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठ्या आशीर्वाद जवळ आहे. देव म्हणतो, मी तुला ज्या पापांपासून वाचवले त्या पापांकडे परत जाऊ नकोस. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुला खरं तर प्रेम मिळणार आहे. ध्यानामुळे नात्यात पारदर्शकता येईल. पैशांचा स्फोट होईल. मानसिक ताणतणाव येईल. नोकरीच्या उत्तम संधी प्राप्त होतील. या ऊर्जेचा दावा करण्यासाठी टाईप करा श्री स्वामी समर्थ. देव म्हणतो, माझ्या बाळा, मी तुला मदत करण्यासाठी येत आहे. विसरू नकोस. मी तुला आज रात्री विश्रांती देईल. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. वर्षांवरचे तुमचा मित्र आहे. असलेली एखादी गोष्ट नाहीशी होणार आहे. तुमच्या आयुष्यात मोठी उलटापालट होण्याची अपेक्षा करा. नेहमी सर्वत्र देव उपस्थित असतो आणि तो नेहमी प्रत्येकाला स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या वाट्याला काहीतरी चांगले येत आहे. चांगली बातमी, चांगला काळ, चांगले संबंध, आरोग्य व आशीर्वाद देव तुम्हाला देणार आहे. देव आपल्याला अभिनंदन, प्रतीक्षा संपली. तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे. तुमचे कंपन वाढवा आणि हे वाहू द्या. तुमचा आशीर्वाद मार्गावर आहे. तुम्ही तयार आहात का? तयार असाल तर आत्ताच हा व्हिडिओला लाईक करा. देव म्हणतो, माझ्यावर प्रेम केल्याबद्दल लोक तुमची चेष्टा करतील, त्रास देतील, पण खंबीर व्हा आणि धैर्यवान व्हा, कारण मी तुमच्याबरोबरच आहे. जेव्हा आपण त्याच्याबरोबर सर्वात जास्त समाधान असतो तेव्हा देव आपल्यामध्ये सर्वात जास्त गौरव पाठवतो. देव म्हणतो, मला सोडू नको. वेदना आणि दुःख तात्पुरतेच आहे. विश्वास असल्याबद्दल मी तुला प्रतिफळ देईल. मी तुला बळ देईल. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझे कंपन जाणवले. आत्ता तुला तेही भेटेल याची तू अपेक्षाही देखील सोडली होती. तुमचे कथानक सौभाग्य आणि नशीबवान बदलत आहे. अदृश्य गोष्टीवर संशयापेक्षा जास्त विश्वास ठेवा आणि आपल्या आशीर्वादांच्या नवीन हंगामात प्रवेश करा. बाळा, माझ्यावर तर विश्वास आहेच ना तुझा? तर वाईट वेळ संपणार आहे, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन.